प्रदीप सकाळी कामावर जायचा आणि संध्याकाळी घरी यायचा. पूर्ण दिवस त्याचा कामावर जात होता आणि घरी आल्यानंतर तो दिवसभर कामावरून दमून आल्यावर आराम करायचा. त्याच्याकडे वेळ नव्हता की मेघनासोबत थोडं बोलावं आणि तिच्यासोबत थोडा वेळ बसावं. तो तर दिवसभर दमलेला असायचा. घरी आल्यानंतर लगेच जेवण करून तो आराम करायचा. प्रदीप जिथे कामाला होता तो मालक कधी कधी प्रदीपच्या घरी यायचा आणि येऊन प्रदीपची बायको मेघनासोबत जास्त वेळ बोलायचा. जेव्हा पण तो मालक घरी यायचा तेव्हा मेघना एकदम नटून थटून राहत. मालक घरी आल्यावर त्याची पूर्ण नजर मेघनाकडे असायची आणि मेघनाची नजर त्या मालकावर असायची. आता इशाऱ्यामध्येच त्यांचं मेघनाला एक दिवस त्या मालकाने घरी बोलवले आणि ती त्या मालकाच्या घरी गेली. 2 तास ते दोघे खोलीमध्ये आणि नंतर ती घरी गेली. तिला घरी यायला संध्याकाळ झाली होती. मालकाच्या घरी तर कोणी दिसत नव्हते. दुपारची वेळ होती. त्याला वाटलं की मालक त्यांच्या खोलीमध्ये आराम करत असेल. त्यामुळे तो मालकाच्या खोलीकडे गेला आणि त्याने त्याच्या बायकोला मालकासोबत पूर्ण कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण कथा ऐका. मित्रांनो, आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.